एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो घर एकदम रिकामं झालं आहे. 2-3 दिवस एवढी चहलपहल घरात होती ना, छान वाटत होतं की अर्ली मॉर्निंग मस्त सगळ्यांच्या गप्पा चालू आहेत हॉलमध्ये. काही ना काहीतरी वेगवेगळी स्टोरीज चालू आहेत आणि वेगवेगळ्या पर्सनची एक वेगवेगळी स्टोरी असते आणि ती ऐकायला सुद्धा मजा येते. खूप सारं हसणं होतं, खूप सारं बोलणं होतं आणि छान वाटतं. पण आता सगळे काही आपापल्या कामावर लागलेले आहेत. नायसाची सुद्धा आता स्कूल स्टार्ट झालेली आहे. सो नायसाला आता मी फटाफट स्कूलला सोडून येते. आणि आज आम्ही काय करणार आहोत ते ॲसच तरी आम्ही प्लॅन नाही केलेलं आहे, बट जे पण असेल ते तुम्हाला समजेलच आजच्या व्लॉगमध्ये. सो यू पीपल स्टे. खूप व्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलं असेल वी हॅव दिस अमेझिंग प्रोडक्ट. सो आज त्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे, बिकॉज खूप लोकांनी ह्याबद्दल विचारलं आहे आणि आमच्या घरी ह्याला यूज करण्यासाठी लिटरली लाईन लागलेली असते. एनिवेज, हा आहे अगारोचा रिजॉईस फूट अँड काफ मसाजर विच इज इझी टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. तुम्हाला एक वायर दिली असेल दॅट यू हॅव टू प्लग इट इन सॉकेट अँड ऑन मशीन अँड प्रेस द पॉवर ऑन बटन. हा मसाजर विथ 80 वॉट्स पॉवरफुल कॉपर मोटर कम्स इन कॉम्पॅक्ट अँड एर्गोनॉमिक डिझाईन विथ एलिगंट लुक. This massager helps in pain relief, muscle relaxation and increase blood circulation. इथे तुम्हाला त्याचे सगळे फीचर्स अवेलेबल आहेत. मशीन ऑटो मोडमध्ये चालू होईल. तुम्ही मॅन्युअल मसाज मोड सिलेक्ट करून चूज करू शकतात बिटवीन फूट अँड काफ, ओनली काफ और ओनली फूट. तुम्ही हीट अँड व्हायब्रेशन फंक्शन सुद्धा चूज करू शकतात विच जनरेट्स व्हायब्रेशन अँड ल्यूक वॉर्म हीट फॉर सुदिंग मसाज एक्सपिरियन्स. हा मसाजर कम्स विथ रिमूवेबल अँड वॉशेबल फूट स्लीव्स. It can also recline up to 45 degrees for a relaxed sitting position आणि 15 minutes auto shut off feature सुद्धा आहे for safety. Trust me, this massager is a smart investment for your health and well-being. आमच्या घरी तर सगळे खूप एन्जॉय करतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा यूज सुद्धा करू शकतात. कशी होती स्कूल? काय शिकवलास? काय शिकवलं? सिट प्रॉपर्ली, सिट प्रॉपर्ली. काय शिकवलं टीचरने आज? काय स्पेशल? करते, अंडे टाकते त्यात. सो वाजले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आता आम्ही निघालो आहोत. फाल्गुनी आली आहे आईकडे, जसं की तुम्हाला माहिती असेल. सो आम्ही आई आणि फाल्गुनीला घेऊन कुठेतरी चाललो आहोत. काय म्हणते नाहीसा? वी आर सो एक्साइटेड टू बी विथ ज्ञाना गोंडू. हा, अच्छा, उलट बोलतेस की मला तू नाही आवडत असं? आवडते नाहीसा, आवडते. अशोक आवडतात, नाहीशा तर सर्वात जास्त आवडते. ज्ञाना पण आवडते. मी जेव्हा जेव्हा ज्ञानाचं नाव बोलते ना, ही लगेच असं पॉझिटिव्ह होते आणि मग ती उलटा क्वेश्चन विचारते, तू नाही आवडत मला? असं विचारायचं असतं की तुला मी नाही आवडत का, असा प्रश्न असतो तो, पण ते उलट फ्रेम होत आहे. हा, अरे ते तर तुला सांगितलंच नाही स्कूलमध्ये. ते आर्याचे पप्पा म्हणजे दादा आहेत ना, त्यांनी असंच सांगितलं, विचारलं नायसाला. आर्या नायसाचा कन्फ्युजन. आर्या एवढे आर्यात आमच्या आयुष्यात. आर्या नायसाचा फ्रेंड आहे, स्कूल फ्रेंड आहे. सो त्या पप्पाने असंच सांगितलं की मी तुला कडीवर घेऊ का, आणि नायसाला कडीवर घेणं इज लाईक ओ माय गॉड. असं वाटतं कोणती ट्रॉफी मिळाली, कोणता अवॉर्ड मिळालाय. नायसा कशाला नाही बोलेल, नायसा हो बोलली. आणि दादा म्हणतात नायसा मिली ऑब्विसली ना आर्यासमोर थोडीशी ती हेवी आहे. ओके ओके, बोल बोल. झालं एवढंच होतं.
सो त्यांनी तिला कडीवर घेतलं आणि स्टेअरकेस चढायचे होते, कारण आम्ही रिसेप्शनवर गेलेलो, लाईक रिसेप्शनला गेलेलो भेटायला, आम्हाला काय बोलायचं होतं म्हणून. सो त्यांनी कडीवर घेतलं आणि एवढं स्टेअरकेस चढले. त्यानंतर थोड्या वेळाने आर्य पण म्हणतो मला पण कडीवर. तर लिटरली दोघांना कडीवर घेऊन ते बिचारे चालले. मला एवढं वाईट वाटत होतं. मी नाहीचाला पाठीमागनं बोलते की नाहीसा नो, यू हॅव टू गेट डाऊन, वॉक कर. नाहीसा नाही. आणि टीचरने काय शिकवलं स्कूलमध्ये आज? टीचरने पेंटिंग शिकवलं, पेंटिंग पी आणि नाही हे ड्रॉइंग पी लेटर. हा आणि नाही पेन्सिलने ड्रॉइंग. ओ वाव. लाईन्स डॉट्स अँड लाईन्स. वाव, असं शिकवलं. स्लॅन्टिंग लाईन शिकवलं ना. आणि ना अजून असं स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन. ओके चलो लेट्स गो. मी काय केलं होतं, नाही गेम खेळलो होतं. ओगा साईज गेम. ओगा, योगाला ओगा. चल आपण आता मातीला फोन करू. पोचलो ना आपण. आले न्यानू, कुठे आली तू? गोंडू डॉक्टर काकाच्या गाडीत बसते. कुठे आली? कुठे आली दांडी? दीदी आले. कुठे चालली तू फिरायला? कुठे चालली तू? थांब थांब थांब, तू एकटी नको घेऊ. गोंडू आले, गोंडू आले, गोंडू आले, गोंडू. आई कुठे? आई कुठे? आई तू काय केलं आजीचं? आजीचे काय केलं? कानातले ओढले. ओ कानातले ओढले. Peekaboo, 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 peekaboo. Oh my God, आई बघ. Peekaboo. आई मॅचिंग. गोंडूला आईने मॅचिंग केलंय. Peekaboo. कुठे आई? आई कुठे? आई अरे म्हणे म्हणजे बघूला नाही आता माझ्याकडे. मामाला टाटा कर, मामाला बाय कर. बाय मामा. मामा बाय. हायफाय कर, हायफाय कर. काय म्हणतो सनी, बरं आहेस ना? हो. चल. राहायचं ना मग कसं ठेवले हात. मी ते हात घालते ना. गोंडू ज्ञाना कुठे आहे? ज्ञाना ज्ञाना कुठे आहे? कुठे आली बावली? मरीन ड्राईव्हला आली. मरीन ड्राईव्हला आली ना गोंडूला. किती शॉपिंगला झाले? काय आहे का मॅट बी खाली ठेवायला? तिला अशी की बसवायची डायरेक्ट? नाही, मांडीवरच. तिथे एक जागा होती ती पण गेली. काय बघायचं तुला? पाणी हे बघायचं, वॉटर वॉटर बघायचं.
बाबा नाहीसा दे ना नाहीसा. अगं घट्ट पकडून बसली. या ना या ना या ना बाबा. फोन जवळ घे, फोन जवळ घे ना. अगं ती दाखवतच नाही. अभि लाभीवरतीच सो ऑब्सेस्ड. बाबा कुठे बाबा. बाबा 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 आहे ना. ये बोल ये बाबा ये. नाहीचा तो तोंड असं झालंय. घे बाबा घे घे. आबीला बघून घे. किस करून घेतला. कोणी बघू नका आबीला. फक्त आबी तिला दाखवली बघी ना. काय बघते लाईट. एवढीच होती नाहीचा. एवढं मोठं. नाहीच्याला 4 महिन्याची असताना पहिल्यांदा आणलेली. 4 महिन्याची कसली 6 महिन्याची. मरीनला आलतो 1:30 बसला. फास्ट होता. बघ लाईट बघ. बघ काय काय दिसत. आता आम्ही आलो कॉजवेला, कारण आई आणि नाहीसा वॉकला गेलेले. मरीन ड्राईव्हवर वॉक करत होते. तेवढ्यात आईचा सोलच निघाला. एवढी क्यूट चप्पल एक तर आईची. आणि आता उतरली तर दुसरा पण गेला. दुसरी पण चप्पल गेली. म्हणून आम्ही ऑन द वे आता थांबलो. ऍक्च्युली आम्हाला आज एक नवीन जागा एक्सप्लोर करायची आहे फोर्टमध्ये, जे की आहे थाली सिस्टम. सो ऑन द वे आम्ही तिथेच होतो, पण मग कॉजवे आम्हाला लागलं. म्हणून मग आई आणि फाल्गुनी उतरले. चप्पल घ्यायला आहे ना. आणि ज्ञाना काय काय बघते. बस आहे, कार आहे, पोलीस व्हॅन आहे, ब्ल्यू कलर दिसत, डॉक्टर काका दिसतात. अजून कोण कोण दिसतंय ज्ञानूला. नायसा दीदी पण दिसते है ना. नायसा दीदी पण दिसते. ची 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 आले. चीची गंडू आले. ओके कॉल. हे बघ कोण आहे बघ इथे. ब्लॅक कलरची बघ. बघ ब्लॅक कलर दिसतो तुला. व्हाईट कलर पण आहे ना. अजून कोणते कोणते कलर आहे. छीची छीची. कोणते कोणते. मॅन्शन. ओपन मॅन्शन. Open mansion all through the town. Swish, 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 swish. Wipers on the bus go swish, swish, swish all through the town. Signals on the bus go. Signals on the bus go ting 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 all through the town. Horn on the bus go bum 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 bum. Horn on the bus go beep 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 all through the town. कन्फ्यूज झाली. काय चाललंय. लक्षच नाही. कोण बघ. तू बघ मावशी मावशी. बघ बघ. कशी आहे प्रांजली. कशी आहेस. काय म्हणते काकी कशी आहे. मस्त. तू कशी आहे. मी पण मस्त. कधी कधी येतेस. कधी येतेस. मी सून सून
सून वाट बघते. ओके बघ बापू ओळखते प्रांजू मावशीला. कधीतरी भरपूर आले आता तिला भरपूर आले 1 month. एक्स्ट्रा प्लेट द्याल का? ओके काय पाहिजे मग कोणतं सूप देऊ? सो आता आम्ही गेलेलो देसी करी जिथे थाळी सिस्टम आहे. युजली जर फोर्ट साईडला आलात ना तर तुम्हाला इकडे मुघलाई फूड जास्त मिळेल, कॅफेज आहेत, कॉन्टिनेंटल फूड जास्त आहे. बट हे जे थाली खूप कमी ऑप्शन्स आहेत. पण ते असंच मी सर्च केलं गुगलवर आणि कळालं देसी करी म्हणून आहे जे कालाघोडाला आहे. थोडंसं आतमध्ये आहे पण तुम्हाला पार्किंग सुद्धा इझिली मिळेल. फूड खरंच खूप छान होतं है ना. टेस्ट वेगळी होती म्हणजे करी जे होते ना युजली करी नाही खात थाळीमधलं मी कधी. पण त्याचं पण आम्ही एवढं मस्त पोट भरून खाल्लं ना ते करी पण. कसं दीदी कशी केलायची याची. सो फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. मस्त टाइम स्पेंड केलं ज्ञाना, फाल्गुनी आणि आई बरोबर. ज्ञानाचा फर्स्ट टाइम होतं की ती मरीनला गेली. ऑफकोर्स तिला यातलं काहीही समजत नाही बट स्टील ते जे वेव्सचा आवाज तिच्या कानावर पडत होते ना ती अशी टुकूर टुकूर सगळीकडे बघत होती आणि एवढं भारी वाटत होतं ना बिचारीचा काहीही त्रास नाहीये. मला सगळं काही नायसाचा जो चाइल्डहुड आहे ना तो असं डोळ्यासमोर येत होता की नायसाने सुद्धा मला कधीच काही त्रास दिला नाही. आता नायसा त्रास देते ते फक्त एकाच गोष्टीसाठी की तिला जर खेळणं हवं असेल तर, नाहीतर अजिबात नाही. ट्रॅव्हलिंगच्या वेळेस आम्हाला कधीच असं एकदा पण फील नाही झालं की आम्ही इथे ट्रॅव्हल करतो तर आम्हाला नायसाला घेऊन नाही जायचंय किंवा आम्ही नायसाला घरीच ठेवायला पाहिजे होतं. हे कधीच मला किंवा सनीला वाटत नाही कारण नायसा आम्हाला ॲक्च्युली त्रास देत नाही. हां पण ट्रॅव्हलिंगच्या वेळेस कधी ती थोडीशी आजारी झाली तर मग ती थोडीशी क्रँकी होते अँड दॅट इज व्हेरी नॅचरल. कारण बाळाला तेव्हा स्वतःला समजत नसतं की एक्झॅक्टली माझ्याबरोबर काय होत आहे. सो त्या टायमाला आपण बिंग अ पॅरेंट आपण थोडंसं पेशंटली त्यांना हँडल करायला पाहिजे. आय नो कधी कधी तो पेशन्स लेवल एकदम पार होऊन जातो बट स्टील खूप मस्त वाटलं ज्ञानाबरोबर टाइम स्पेंड करून. असे हे दिवस जात आहेत. म्हणजे आता फाल्गुनी परत घरी जाईल. ऑफकोर्स आय कॅन मीट हर. इथेच राहते ती बट स्टील आई जास्त जवळ राहते ना सो तिथे कसं येणं जाणं होत असतं. मस्त वाटलं खूपच छान. आम्ही जेवलो सुद्धा आणि ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं आता मला त्या रेस्टॉरंटचं नाव सुद्धा आठवत नाहीये जे आहे दादरमध्ये आणि ते फोर्टमध्ये ओपन होणार होतं पण ते अजूनपर्यंत त्याचं ओपनिंग झालेलं नाहीये. सो आमचा तो प्लॅन होता. आता मला त्या मासोळी आय गेस येस मासोळी इफ आय एम नॉट रॉंग जे दादरमध्ये आहे तिकडचं फूड आम्हाला खूप आवडलेलं. सो ते आता फोर्टमध्ये लवकरच ओपन होणार आहे. सो त्या इंटेन्शनने आम्ही तिथे गेलेलो मुंबईला म्हणजे फोर्ट साईडला. एनिवेज आजचा दिवस खरंच खूप छान होता. आता मला ॲक्च्युली असं फील होतंय की मसाजर काढू आणि जरा थोड्या वेळ बसू आणि थोडंसं मसाज करू. आता तर एकदम मस्त झालं की वाट नाही बघायला लागत की बाहेर जाऊ आणि करू. आता घरातच आहे सो मस्त फूट मसाजर होऊन जातं. एनिवेज आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.